सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन आणि पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। त्यासाठी उपस्थितांमध्ये पुणे आणि शिरूर शहरातून, पुणे जिल्ह्यातून, शिरूर तालुक्यामधून अनेक पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचंच मी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे जर पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून हा सोहळा आयोजित केला जातोय ते शकील भाई मनिया या द युवा ग्रामीण पत्रकार संघ या संघटनेचं खरं तर ज्यांनी रोपटं लावलं ते माननीय अन्सारभाई शेख त्यांच्याच हस्ते हा कार्यक्रम देखील या ठिकाणी संपन्न होतोय। खरं तर सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो। माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला संतोष दादा तुम्ही सगळ्यांनी निमंत्रित केलं आणि निश्चितपणे माझ्यासारख्या तरुणाला आजपर्यंत गेल्या 3 वर्षापासून मोठं करण्याचं काम मग आमचे विजय दादा असतील, त्याचप्रमाणे आमचे बारावकर साहेब असतील, त्याचप्रमाणे निलेशजी जगताप साहेब असतील, त्याचप्रमाणे आमच्या इकडं सौरभजी गिरमकर, त्याचप्रमाणे कदम साहेब आणि मला सहकार्य करणारी सगळीच मंडळी, मग त्याच्यामध्ये संतोष दादा आरवडे साहेब आहेत, ही सगळी मंडळी या ठिकाणी सातत्याने माझ्यासारख्या तरुणाला मोठे करण्याचे काम त्यांनी केलेलं आहे। मी सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो। मला या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान दिलं साहेब, तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर आता आपण एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम संतोष दादा घेतला पत्रकार दिनाच्या निमित्ताने। मी तुम्हाला शब्द देतो सगळ्यांना की उद्याच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं तुम्ही समाजामध्ये काम करता याची जाणीव समाजाला झाली पाहिजे। ही माझ्यासारख्याची एका तरुणाची एक भूमिका आहे। निश्चितपणे ज्यावेळेस पुढचं पत्रकार दिन ज्यावेळेस असेल संतोष दादा, त्यावेळेस आपण तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचा खूप मोठा कार्यक्रम घेऊन समाजाला त्याची जाणीव करून दिल्याशिवाय घेतो। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण सगळेजण म्हणतो पत्रकारितेकडे पाहिलं जातं। खऱ्या अर्थानं समाजाला न्याय द्यायची भूमिका तुम्ही सगळेजण मंडळी मांडत असता। तुमचा निश्चितपणे समाजामध्ये विचार झाला पाहिजे। आता साहेबांनी सांगितलं मला वाटतं की जे लेखन करतात त्यांना बोलता येतं। तुम्ही आमच्या सारख्यांपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने विचार मांडू शकता, कारण तेवढा तुमचा परिपूर्ण अभ्यास समाजामध्ये आहे आणि म्हणूनच तुम्ही चांगल्या पद्धतीने समाज व्यवस्थेमध्ये चांगले सगळेजण काम करत असताना मी आवर्जून सांगू इच्छितो, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक अडचणी असतात, परंतु त्या दिवशी देखील मी सांगितलं पत्रकार इतक्या अडचणी